नमस्कार. शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, आज मी थोडक्यात साजूक तुपाविषयी सांगणार आहे. अहो, सगळ्यांना माहिती आहे की गाई आणि किंवा म्हशीचं दूध तर हे तापून त्याच्यावर नंतर जी घट्ट साय जमा होते ती साय विरजतात आणि मग ते जे साईचं दही आहे ते छान घुसळून लोण्याचा गोळा तयार होतो आणि हा लोण्याचा गोळा नंतर आपण कढवला की त्याचं तूप तयार होतं. तर हीच साजूक तुपाची शास्त्रोक्त प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे. आणि हे जे साजूक तूप आहे तर ते रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढवतं, शरीरात धातू निर्माण करतं, नेत्रविकारांवरती ते खूप उपयुक्त आहे आणि त्याचे औषधी गुणधर्म हे खूप सारे आहेत. पण थोड्या प्रमाणात वापर करायला हवा. अति सर्वत्र वर्जयेत म्हणजे जर वापर खूप झाला तर शरीरातली चरबी वाढते आणि कोलेस्टेरॉल त्यामुळे वाढतं. पण आज त्याची साजूक तुपाची किंमत खूप वाढत चाललेली आहे आणि त्यानंतर भेसळीचं प्रमाण खूप आहे. तर त्यामुळे जे वनस्पतीजन्य तूप आहे तर त्याचाच वापर आता सर्वसामान्य लोक अधिकाधिक करायला लागले. आणि त्या व्यतिरिक्त ज्या देशांमध्ये गाई आणि म्हशी नाहीत तर तिथे बरं का उंट, याक, बकरी, गाढव यांच्या दुधापासून तूप बनवतात. पण त्याच्या फायद्या तोट्यांचा विचार मी इथे केलेला नाहीये. तर हे जे तूप आहे तर ते बल बुद्धी वाढवणारं, तेज प्रदान करणारं आणि त्यावरनं खाशील तूप तर येईल रूप या म्हणीची यथार्थता लक्षात येते. दृष्टिविकारांवरती ते उपयोगी आहे आणि त्याच्यानंतर ज्या जुन्या जखमा झालेल्या असतात ते भरून काढण्यासाठी किंवा मुकामार बसलेला असेल तर त्यासाठी गाईचं तूप जितकं जुनं भले त्याला कुचका असा वास येत असेल पण ते खूप गुणकारी आहे. म्हणून शिवकालामध्ये अशा तुपांच्या विहिरी जतन केलेल्या होत्या जखमी सैनिकांना ते लावून त्यांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी. आणि बरं का संतानदाता त्याच्यानंतर तारुण्य प्रदान करणारा, बल बुद्धी आणि झालंच तर श्रुती मेधा स्मरणशक्ती वाढवणारा, प्रतिभाशक्ती वाढवणारा, तारुण्य प्रदान करणारा म्हणून वाग्भटाने त्यांचं वारंवार तुपाचं कौतुक महती गायलेली आहे. तर असं हे तूप जे मांसाहार करत नाहीत त्या शाकाहारी लोकांसाठी तर विशेष महत्त्वाचं आहे. अहो, तुपात तेलाची फोडणी तशी तुपाची फोडणी सुद्धा आपण तिथे करून तुपाचा इंटेक आपला वाढवायला हवा. हे सगळं अख्ख्यान अशासाठी की आज पिझ्झा, बर्गर, केक आपण वारेमाप खरेदी करतो, निकृष्ट अन्न ते आणि त्याच्या खर्चाचा विचार नाही. पण तेला तुपाच्या किमती वाढल्यात म्हणून ओरड करतो आणि त्याचा इंटेक आपला कमी होत चाललेला आहे. तर म्हणून तुपाचं हे साजूक तुपाचं महत्त्व ते आरोग्यदृष्ट्या आहे, वैद्यकीय दृष्ट्या आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा आपल्याकडे तुपाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून हा व्हिडिओ आपणापुढे सादर केला. इथेच आपली रजा घेते. धन्यवाद.